बातमी बीडमधून बीडमधील 10वीच्या विद्यार्थ्यांना बसायला मंडप टाकणाऱ्या परीक्षा केंद्रावर कारवाई होणार आहे। शिक्षण विभागानं या संदर्भातील अहवाल मागवलाय। बीडच्या जवळच असलेल्या कुर्ला गावामध्ये 10वीची परीक्षा केंद्र आहे आणि त्या ठिकाणी चक्क विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग नसल्यामुळे त्या ठिकाणच्या केंद्र प्रमुखांनी चक्क विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मंडप टाकला आणि या मंडपामध्ये विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेले आहेत। आमिर, एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। विद्यार्थ्यांना वर्ग नाहीये 10वीची परीक्षा द्यायला, त्यामुळे टेरेसवर मंडप टाकून त्यांना परीक्षा द्यावी लागली होती। या प्रकरणी आता कारवाई होणार आहे, नेमकी काय कारवाई होणार आहे? नक्कीच जगदीश सर, आपण जर बघितलं तर आज आहे तर 10वीचा पेपर होता। पहिला पेपर होता मराठी। बीड जिल्ह्यात 156 केंद्र आहेत, 42,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत 10वीची। विशेष म्हणजे बीडहून जे जवळ कुर्ला आहे त्या ठिकाणी एका संस्थेवर जे शाळा आहे, संस्थेची शाळा आहे, त्या ठिकाणी वर्ग नसल्याने त्यांनी चक्क टेरिसवरच आहे तर मंडप आहे तर मंडप बांधला होता। 3 वर्ग त्या मंडपच्या हिशोबाने बांधण्यात आले होते आणि जे परीक्षेला आले होते विद्यार्थी त्यांना तिकडे बसविण्यात आले होते। विशेष म्हणजे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्यांना म्हणजे डेस्कवर लिहायला म्हणजे डेस्क नव्हती, फक्त बसायला बेंच होती। 3 तास विद्यार्थी त्या बेंचवर बसून आपलं पेपर लिहिण्याचं काम केलेलं आहे। विशेष म्हणजे त्यानंतर आपण शिक्षण अधिकाऱ्यांनी जेव्हा बोललो ते म्हणले की या ठिकाणी आम्ही त्या संस्थावर कारवाई करणार आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय, ते सुद्धा म्हणले की आम्ही या संस्थेचा अहवाल मागून घेणार आहे। नेमकं त्यांनी आता त्यांच्याकडे जर विद्यार्थी जास्त होते तर आम्हाला कल्पना का दिली नव्हती आणि जर त्यांनी कल्पना दिली असती तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे शिफ्ट केलं असतं, कारण की त्याच गावात आहे तर जिल्हा परिषद शाळा सुद्धा आहे। जिल्हा परिषद शाळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, इतर सुविधा सुद्धा आहे। विशेष म्हणजे जे शिक्षण अधिकारी आहेत हे सुद्धा म्हणलेले आहेत की आता यानंतर जे सेंटर राहणार आहेत परीक्षाचे त्या ठिकाणी जर खोली व्यवस्थित नसेल, विद्यार्थ्यांना वॉशरूम नसेल आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसेल आणि लाईट आणि फॅन नसेल, त्या ठिकाणी आम्ही केंद्र देणार नाहीत। जगदीश, ठीक आहे। तर आपले सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते। सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद।